महिन्यात तुरीच्या दरात 4,000 रुपयांची घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे। गेल्या वर्षी तुरीचे दर 12,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन पोहोचलेले होते। विदेशातून तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचे दर पडल्याचं बघायला मिळत आहे। तसंच कर्नाटकमधील तूर महाराष्ट्रामध्ये आल्यानं राज्यातील तुरीच्या दरात मोठी घसरण सुद्धा झाली आहे। सध्या तुरीचे दर प्रति क्विंटल 6,500 ते 7,300 रुपये क्विंटल आहेत आणि तुरीचे दर पडल्यानं शेतकरी सध्या संकटात सापडल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण सध्या पाहतोय 2 महिन्यात तुरीच्या दरात ही 4,000 रुपयांची घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। जितेंद्र, नक्कीच गौरी, चिंतेचं वातावरण म्हणावंच लागेल, कारण यावर्षी जे झाली आहे तुरीची लागवड झालेली आहे 12 लाख हेक्टरवर राज्यात तुरीची लागवड झालेली आहे। गेल्या वर्षीपेक्षा ही जास्त लागवड झालेली आहे आणि आता आपण पाहतोय की तुरीचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत। गेल्या 2 महिन्यात 4,000 ही घसरण झालेली आहे। तुरीचा हमी भाव जो आहे तो 7,550 आहे, मात्र आता जी तूर शेतकऱ्यांना विकावी लागत आहे ती 6,300 ते 7,300 पर्यंत ही तुरीचे दर कोसळलेले आहेत। आणि यासाठी जे जबाबदार घटक आहेत ते यासाठी की विदेशातून जे आहे ते मोठ्या प्रमाणात तुरीची आयात झालेली आहे। त्याचबरोबर जे आहे कर्नाटकामधून देखील मोठ्या प्रमाणात राज्याची तुरीची आवक झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जे तुरीचे दर आहेत ते कोसळल्याचं आपल्याला दिसून येत आहे। हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना तूर विकावी लागत आहे। 4,000ची घसरण झालेली आहे। गेल्या डिसेंबरमध्ये ही जवळपास 12,000वर तुरीचे दर होते, मात्र आता जानेवारी महिन्यापासून ते घसरत आलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचं वातावरण आहे। कुठे आंतरपीक म्हणून तूर लावण्यात आलेली होती, तर कोणी शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल म्हणून मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केलेली होती, मात्र आता तुरीचे दर जे आहेत ते कोसळलेले आहेत आणि त्याचा जो फटका बसतोय तो शेवटी शेतकऱ्यांना बसतोय। त्यामुळे नक्की शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे सरकारने यावर काहीतरी पावलं उचलावी, कृषी विभागाने काहीतरी पावलं उचलावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून होते। त्यामुळे आता नक्की सरकार काय पावले उचलतं, कारण कर्नाटकामध्ये जे आहे तो प्रति क्विंटल 450 रुपयेचा हमी मदत जी आहे ती शेतकऱ्यांना देण्यात आलेली होती। तेथील राज्य सरकारने त्याच प्रकारची मदत राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारने पण द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि